नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठीची आजची विशेष बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील प्रवरा डावा कालवा हद्दीत राहणाऱ्या शेकडो कुटुंबावर आज बेघर होण्याचं मोठं संकट कोसळलं आहे। महाराष्ट्र जलसंपदा विभागाकडून या परिसरातील नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि या नोटिसांमुळे अनेक कुटुंबाच्या डोक्यावरचं छत अक्षरशः धोक्यात आलं आहे। वर्षानुवर्षे ते वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा सवाल आहे, जर आम्ही अतिक्रमण करते आहोत तर इतकी वर्षे प्रशासन झोपेत होते का आणि आता अचानक हा कठोर निर्णय का? या निर्णयाच्या निषेधार्थ प्रवरा डावा कालवा हद्दीतील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। परिसरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर ब्रिटिशकालीन अन्याय केला जात आहे। सबका साथ सबका विकास असा नारा देणारे सरकार आज गोरगरिबांना बेघर करण्याचा अन्यायकारक मनसुबा रचत आहे, असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की जर जागा मोकळी करायचीच असेल तर आधी पुनर्वसनाचा ठोस आराखडा जाहीर करा। घर तोडून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा निर्णय आम्ही सहन करणार नाही। गेल्या 40-50 वर्षापासून पाटाच्या कडेला राहणाऱ्या गोरगरीब दीनदलित लोकांना अचानक पद्धतीने 7 दिवसांची मुदत देऊन घर काढण्याचे जे जुलमी आदेश या सरकारने आम्हाला दिले, त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व बांधव भगिनी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। यापेक्षाही जास्त संख्येने लोक तिथे येण्याची शक्यता आहे। आमची मायबाप सरकारला विनंती आहे का आम्हाला अशा पद्धतीचे आदेश मागे घेऊन आहे त्याच ठिकाणी आम्हाला 7-12चे उतारे देऊन आम्हाला आमचे घर आमच्या नावावर करण्यात यावे, ही आमची सरकारला विनंती आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमच्याकडे 40 ते 45 वर्षापासून आमच्याकडे घरपट्टी, पाणीपट्टी सगळ्या प्रकारचे टॅक्सेस नगरपालिका घेते, तर आम्हाला नगरपालिका प्रशासन, पाटबंधारे आणि मायबाप सरकारला, पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांना आमची विनंती आहे, आम्हाला आहे त्या जागे आम्हाला आमचे घर देण्यात यावे। आम्ही 40-45 वर्षापासून नगरपालिका हद्दीत राहतो, पण आम्हाला 8 दिवसापूर्वी पाटबंधाऱ्यांनी नोटीसा दिल्या आणि आम्हाला आमचं घर खाली करायला लावलेले आहे। 8 दिवसात आम्ही पुढे घर खाली करून जाणार आहे। आमचे मुलं आता सध्या 10-12वीला शाळा शिकतात, आमच्या घरात पेशंट येतं आणि सगळे म्हणजे काम करणारं कोणीच नाही आमच्या घरात। आम्ही एकटी काम करते, मी एकटी काम करून आम्ही रस्त्यावर जर आलो तर आम्ही काय खाणार, काय राहणार? म्हणून सरकारने ज्या आम्हाला अन्यायकारक नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसाबद्दल विचार करावा आणि आमचं काय का फक्त आमचे घर जिथं आहे तिथं आम्हाला आमचे घर भेटावं, बाकी आम्हाला सरकारला काहीच म्हणायचं नाही। जय भीम, जय शिवराय। की आता आमचा रमजान महिना आला आहे, हे लोकांनी आम्हाला नोटीस दिले, आमचे मुलांचे 10वीचे पेपर चालू आहे, 12वीचे पेपर चालू आहे, आम्ही कुठं जायचं? आम्हाला बेघर करून राहिले हे लोक आणि आम्ही पाटाच्या वरती आहे। ते सांगताय का तुम्हाला काढावंच लागणार आहे, पण आम्हाला जर काढलं तर आम्ही कुठं जायचं? कोणाकडे हिसाब मागायचं? सरकारने आमची विनंती स्वीकार केली पाहिजे, आमची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आमचा निर्णय काय ते लावला पाहिजे। आमच्या आम्हाला जागा राहिली पाहिजे। आम्ही काय वासरापासून आम्ही इथं मतदान करतोय आणि 60 वर्ष झालीत मला इथं राहून। सरी इथं फक्त काय होतं, कामगार हॉस्पिटल आणि स्टेशन, तेव्हापासून आम्ही इथं राहतोय। मग त्याच्यापासून आम्हाला काही म्हणजे फायदाच नाही। आम्ही तोडीचं कामं करतो, सरकारची कामं करतो, इरीचे कामं करतो, खुरपणी करतो, गवत विकतो, बस एवढंच काम आहे। याच्यावर काय आम्हाला साचणार आहे? आणि बाई माणसाचे समजा मालक वारले, इथून मी एकटी असताना मी काय करणार आहे? कुठं जागा घेणार, कुठं राहणार आहे? मग आमचा मुलगा वारला, मग आता इथून पुढे मी आता काय करणार आहे? मग आम्हाला सरकारनं काहीतरी विधान द्यावं, समजा आमचं घरकुल द्यावं किंवा आम्हाला जागा द्यावा। आम्हाला इथं जागा द्या ठिकाणी आम्ही सापडत राहत होतो 40-50 वर्षापासून, तर आता याडे वाकडे 5-6 पत्र आम्ही टाकलेले। मग ते जर तुम्ही काढले तर आम्ही जावं कुठं? सरकार सांगतो की मी कोणाच हे करू देणार नाही, बिगर राहू देणार नाही। मग आता बिगर काय करू राहिले तुम्ही? आम्हाला 30 वर्षापासून खिल्लारी वस्ती इथे रहिवासी आहे, तरी माझे मिस्टर मरून 20 वर्ष झाले। मी माझे छोटे मुलं घेऊन मी तिथं राहते। माझा उदरनिर्वाह हा शिलाई मशीन करून चालवते, तरी पण सरकारने आम्हाला 8 दिवसापूर्वी नोटिसा दिल्या का तुम्ही तुमचे घर काढून घ्या, तर आम्ही जायचं कुठं? आम्हाला मतदान मागायला महिनाभर लोक येतात, 8 दिवसापासून कोणी झालं नाही आमच्या दारात। हे मतदान मागायला कसे भिकाऱ्यावानी येतात, भीक मागत येतात आमच्यापर्यंत, आता का नाही आले?
आमच्या इथं आलेली पोटेबाई का नाही आली आमच्यापर्यंत? आमचं असं म्हणणं होतं का नगरसेवक गांगर पण नाही आलेले, त्यांनी यायला पाहिजे नव्हतं आमच्यापर्यंत. आम्हाला मतदान मागायला येतात ते, मग अशा वेळेस का येत नाही? आम्ही आमच्या दारापर्यंत ते आले नाही, फक्त मतदान मागायला येतात. माझी ही विनंती आहे का आम्हाला कुणालाच बेघर करावं नाही. आमच्या पाठावरच घर आहे, सगळ्यांना आम्हाला तिथंच जागा पाहिजे, आम्ही कुठंच जाणार नाही. त्यांनी आमचा विचार करावा. आमची त्यांना कळकळीची विनंती आहे की आमचे घर आम्हाला द्यावा. आम्ही कुठे जाणार? आमच्या घरामध्ये पेशंट आहे, आमच्या सासू आजारी आहे, नवऱ्याला बीपीच्या गोळ्या चालू आहे, आमच्या घरात कमावणारं कोणीच नाहीये. आम्ही कुठे जाणार? काय जाणार? 8 दिवसामध्ये त्यांनी असा निर्णय दिला, आम्ही 8 दिवसात काय करायचं? आम्हाला काहीतरी त्यांनी आमच्याच घर आम्हाला द्यायला पाहिजे. जे दरम्यान प्रशासनाची भूमिका काय? नागरिकांना पर्यायी जागा दिली जाणार का, की हा संघर्ष आणखी तीव्र होणार? हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नाही, तर हा प्रश्न आहे शेकडो कुटुंबाच्या अस्तित्वाचा, त्यांच्या भविष्याचा. या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असणार? प्रशासन यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.